नमस्कार मंडळी. तर आज ऑफिसवरून यायला थोडा उशीरच झाला होता. आल्याला आवरलं आणि पहिला स्वयंपाक करायला घेतला. कुकर लावला आणि भाज्या काढल्या फ्रीजमधून. तर कळालं की आपल्याकडे तर मसालाच संपला आहे. मग पहिला मसाला करायला घेतला. त्यासाठी मग लसूण सोलून घेतला एका साईडला. त्याच्यानंतर कांदा, खोबरं आणि टोमॅटो चिरून घेतला आणि ते छान परतवून घेतलं. आणि मी हे ट्रान्झिशन फर्स्ट टाईम केलं आहे. असं जर पटकन क्विकली होत असतं तर किती आयुष्य सोपं झालं असतं ना. असं हे सगळं मस्त परतवून घेतलं. एका एका साईडला कच्चं खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलं आणि हे सगळं बाकीचं एका साईडला बारीक करून ठेवलं. त्याच्यानंतर रायाचा खाऊ करायला घेतला. तर रायाला फर्स्ट टाईम मी आज दलिया खिचडी देणार होते. तशी ती दलिया खिचडी त्याला डे केअरमध्ये देतातच, पण मी फर्स्ट टाईम घरी बनवणार होते. तर त्यासाठी आपण नॉर्मल खिचडी करतो तसंच केलं. तूप टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हळद, थोडंसं हिंग, टोमॅटो आणि जर आपल्या आवडीच्या ज्या भाज्या असतील त्या टाकून त्याच्यामध्ये दलिया आणि मुगाची डाळ मिक्स केली आणि त्याला छान 4-5 शिट्ट्या मी दिल्या. ते होते तोपर्यंत मी इकडं भाजी टाकून घेतली. भाजी टाकून झाल्यानंतर पहिला मी राह्याचा खाऊ मिक्सरमधून बारीक करून घेतला. तो जरा थंड केला आणि मग त्याला छानपैकी चाललं. तसं तो खातो आवडीने. त्याचं खाऊन झाल्यानंतर मी पहिला त्याला अंघोळ घातली. अंघोळ घालून त्याचं आवरलं. मग तो आणि त्याचा बाबा मस्त खेळत बसले. तोपर्यंत मग मी इकडे कपडे धुवून घेतली त्याची जी खाऊची असतात डे केअरमधली. ते झाल्यानंतर मी भाकरी करून घेतल्या आणि पहिला सगळी भांडी धुवून घेतली आणि किचन आवरून घेतलं. किचन आवरल्यानंतर मग मी रायाला झोपायला घेतलं. रायाला छान झोपवलं आणि तोपर्यंत मग मयूरने जेवण करून घेतलं. त्याचं जेवण होईपर्यंत मी रायाला झोपून घेतलं. त्याचं जेवण झाल्यानंतर तो रायाजवळ बसला आणि मी जेवण करायला गेले. छानपैकी मस्त निवांत जेवण केलं आणि मला जेवण करता करता तारक मेहता बघायला फार आवडतं. तर ते बघत बघत मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग राहिलेली जी जेवणाची भांडी आहेत ती सगळी धुवून टाकली. किचन ओटा पुसून घेतला, गॅस पुसून घेतला आणि मग अशी धावपळीची आमची आजची इव्हिनिंग संपली. आजकाल ऑफिसवरून आल्यानंतर असाच धावपळीत आमचा दिवस संपून जातो. किचन ओटा, गॅस वगैरे सगळं आवरून थोडा वेळ मी टी व्ही पाहिली आणि मग झोपी गेले. तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.